हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 77. खूप वेळ त्या तिच्याच विचारात हरवलेला शंतनू अचानक एका वेगळ्याच विचाराने चेहऱ्यावरून हात फिरवत उठला. आता बस झालं. कोणासाठी रडत नाही बसणार. मला कोणाची गरज नाही. जाता जाता मीराला दाखवून देणार की तिनं काय मिस केलंय. शंतनूने कधीचे बंद असलेलं फेसबुक ओपन केलं आणि बाहेर लॉनमध्ये एक सेल्फी काढली. तीच सेल्फी टाकत त्यावर कॅप्शन लिहिली, फ्रॉम डाय फॉर यू टू आय डोंट केअर, आणि खाली लिहिलं, फायनली रिटर्न टू पुणे. ते पोस्ट करून तो सरळ फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला. गेल्या 4 वर्षात तो सोशल मीडियावरून गायबच झालेला. आता अचानक ॲक्टिव्ह व्हायचं आणि सगळ्यांना भारतात आलोय ते सांगायचं, त्याचं ते काम झालेलं. तोंडावर खूप सारं पाणी मारलं आणि फ्रेश होऊन बाहेर आला. आधीचे कपडे चेंज केले आणि असं बसून काय होणार नाही असा विचार करत तो आवरून बाहेर जायला निघाला. मीराच्यापासून दूर होण्याचं दुःख त्यानं जिममध्ये जाऊन तसंही बऱ्यापैकी बाहेर काढलेलं. आता आपण पहिले राहिले नाही आहोत हेच तिला दाखवून द्यायला हवं. जेवायला म्हणून तो बाहेर पडून गेला. मीरा स्वराला घेऊन घरी आली. बाबा अजून यायचे होते. ती आत आली पण स्वरा मात्र घराबाहेरच थांबलेली. मीराने किचनमध्ये येत आईचं काय चाललंय पाहिलं. आईची रात्रीच्या जेवणाची तयारी चाललेली. मीरा, आलीस? आणि एवढ्या शांततेत सिद्धार्थ कुठे गेला? तुला सोडून गेला की काय तो? ती हसतच हॉलमध्ये डोकावली. नाही, मी एकटीच आली आहे. आई, ऐक ना, मला तुला काही सांगायचं आहे. ती आईचा हात पकडत म्हणाली. अगं बोल पटकन, जेवणाचं पाहू दे. पुन्हा हे आले की भूक लागली वाढ म्हणून मागे लागतील. हो करशील ग. ऐक ना, आज आपल्याकडं कोणीतरी आलंय. कोण आले? मग मला दिसलं कसं नाही कोणी हॉलमध्ये? आईनं पुन्हा डोकावून पाहिलं. आई ऐक ना, दी आली आहे. कोण? कोण आले म्हणालीस? स्वरा. दी आत येतेस का प्लीज? तिनं आवाज दिला तशी स्वरा हळूच दरवाजात येऊन थांबली. तिच्याही डोळ्यात आसव भरलेली आणि तिला पाहून आईच्याही. एक क्षणाला भेटायच्या ओढीने ती स्वराकडे निघाली आणि पुन्हा मध्येच थांबली. आता कशाला आली आहेस? जा आता, जिथे होतीस तिथेच. तुला आईचीही दया आली नाही ना? तुला एवढा सपोर्ट केला शिक्षण जॉबसाठी आणि तू काय केलंस? आईने रडतच मनातली सल बोलून टाकली आणि स्वराचाही हुंदका बाहेर पडला. आई, मला माफ कर. मी चुकले. मला विश्वास होता की मी सगळं ठरवले तसंच होईल, पण नाही झालं ग. चुकले मी. ती अखेर आत पाऊल टाकत म्हणाली. आणि आई, ती म्हणते ना ग चुकली, मग कर ना माफ, आपलीच आहे ना ती. मीरा समजावत म्हणाली. मग इतक्या दिवसात तिला एकदाही वाटलं नाही का आईला भेटायला नाही, निदान फोन तरी करावा? एकदाही आठवण नाही झाली का तिला आई बापाची? आई, आठवण येऊन काय करणार होते ग मी? चूकच एवढी मोठी झालेली समोरचा माणूस ओळखण्यात की कोणत्या तोंडाने तुला फोन करणार होते? काय म्हणून भेटणार होते की तुझी मुलगी आयुष्यात हरली आहे? तिने पहिल्यांदा कोणाला ओळखायला चूक केली आहे. सॉरी ना आई, खरंच सॉरी. आज पण ही मिरी भेटली म्हणून येऊ शकले ग घरी, नाहीतर इथे दरवाजा बाहेर येऊनही आत यायची माझी हिंमत नाही झाली ग. तुझी शपथ. म्हणत स्वरा रडतच आईच्या पायात बसली. मीराच्याही डोळ्यात पाणी भरलेलं आणि आई ही भावूक झालेली. कितीही झालं तरी आईच होती ती. किती वेळ आपल्या पोटच्या पोरीवर रागावून राहिली असती. स्वरा, अशी ग कशी चुकलीस? जरूर तुझं चुकणं म्हणजे माझ्या कपाळाला कलंक लागल्यासारखंच होतं. माझ्या तुला दिलेल्या संस्कारात कमी पडावी यासारखी हार नाही ग. आई, असं नको ना म्हणू. मी जे काही वागले ती माझी चूक होती, तुझी नाही. तू तुझं बेस्ट दिलेलंस माझ्यासाठी आई. तू नाही ग चुकलीस.
आईने स्वराला उठवलं आणि जवळ घेऊन थोपटू लागली. स्वरा मात्र सॉरी आई, खरंच सॉरी, मी चुकले असं वारंवार बोलत होती. बस झालं स्वरा, किती वेळा माफी मागणार आहेस? मी काय लगेच माफ करून टाकेन ग? मला जमणार आहे का फार काळ नाराज राहायला तुझ्यावर तरी आणि मीरावर तरी? पण बाबांचं काय? त्यांना काय आणि कसं समजावणार आहेस? काय बोलू? बोलण्यासारखं आणि समजावण्यासारखं काही नाही आई. काय बोलतील ते घेईन ऐकून, कारण चूक माझी आहे. आणि स्वरा कशी आहेस ग? इतके दिवस कशी राहिलीस एकटी, तेही तिथे परक्या देशात? वेळ आली की माणसाला शिकवते आई, शिकवते. पाण्यात पडलेल्या माणसाला पोहायला शिकवते, अगदी तशीच शिकवते. पण मी आनंदी आहे, खुश आहे माझ्या लाईफमध्ये. मी एकटी आहे एवढंच काय ते वाईट वाटायचं अधूनमधून, निदान तुमची सोबत असावी असं वाटायचं. तुमची खूप आठवण यायची, पण नाईलाज होता. बाकी माझा जॉब चांगला आहे, सॅलरीही. मी सध्या स्वतःचं घरही घेते पुण्यात, आणि जर तुम्ही सोबत देणार असाल तर तुम्हालाही घेऊन जाईन तिथं माझ्यासोबत. पण कराल ना मला माफ? स्वरा अगदीच भावनिक होऊन म्हणाली. अजिबात नाही. या घरात तुला जागा नाही. तुझी हिंमत कशी झाली या घरात पाऊल ठेवायची? बाबांचा चढलेला आवाज एवढ्यात आला. उघड्या असलेल्या दरवाजात मीराचे बाबा आले होते. स्वरा, मीरा आणि आई ते येताच एकमेकींकडे घाबरून पाहू लागल्या. स्वरा, आत्ताच्या आत्ता बाहेर हो. ती नाही जाणार बाबा. मीरा मध्येच बाबांसमोर जात बोलली. मीरा? स्वरा आणि आई एकदमच तिला थांबवत बोलल्या. थांब आई, मला बोलू देत. बाबा, राग येईल तुम्हाला, पण आज माझं बोलणं ऐकावं लागेल तुम्हाला. नाही, दी चुकलीच आहे, त्याबाबत नाही म्हणत मी. प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी चुकतोच. तीही चुकली, तिला कल्पना आहे याची. मग झालं ना, तुम्हीही थोडेफार चुकलेला आहात म्हणून हे झालं. मीरा, आता मला उलट बोलणार तू? मला शिकवणारीस? आणि मी काय चुकलो? बाबा चिडले. जे व्हायचं होतं ते झालं बाबा, पण तुम्हीही नेहमी तुमचं खरं करत आलात. तिने कदाचित हे करण्याआधी तुम्हाला कल्पना दिली असती, पण तुम्ही कधी ऐकून ही घेतलं नसतं, म्हणून तिने एवढा मोठा डिसिजन घेतला. आत्याचं सगळं ऐकत होता तुम्ही. आता स्वराजनेही तर मध्ये दुसऱ्या जातीची मुलगी केली. आत्या वाटेल तसं बोलली स्वराला जेव्हा ती निघून गेली होती. मग तिच्या मुलाने केलं तेव्हा का गप्प बसली? मग आपण का आपल्याच माणसाला धारेवर धरायचं? मला एवढंच म्हणायचं आहे की झाली चूक तिची, आता ती माफी मागते, मग माफ करायला काय हरकत आहे? म्हणजे ही पळून गेली हे बरोबर होतं म्हणायचंय का तुला? माझी मागे किती चीतू झाली याची कल्पना आहे तुला? गेली ते गेली, वरून ते नातं टिकवताही आलं नाही तिला. मग काय उपयोग आहे सगळं करण्याचा? हो, आता तिने ठरवलं तसं नाही झालं म्हणून, पण समोरची व्यक्ती चांगलं नसताना तिनं ते नातं टिकवायला हवं होतं का बाबा? हो, आमच्या काळात नव्हतं का करत? आता आमचीही भांडणं होतात, पण करतेच ना माधवी ॲडजस्ट. करावं लागतं ॲडजस्ट सगळ्यांना. तेच तर, ॲडजस्ट करते. पण ॲडजस्ट करणारा माणूस सुखी असतो असं नाही ना. आणि तिचं या डिसिजनमुळे जर चांगलं झालं असतं तर नसतं का आवडलं तुम्हाला? आता नाही झालं तिने ठरवलं तसं तर ठीक आहे ना. चुकतात काही डिसिजन, कधी मुलांचे कधी आईवडिलांचे. तसंच तुम्ही लग्न करून दिलं असतं तिचं आणि तिला तिथं त्रास झाला असता तर तरीही तिला तिथं लाजेकाजे राहावंच लागलं असतं ना. जशी आई राहते तिला त्रास होतो असं नाही, पण बऱ्याचदा तिनं तिचं मन मारलं आहे हिने, आणि मीही तसंच करावं असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा मग काय केलं असतं तुम्ही? आवडलं असतं का तुमची मुलगी तिच्या आयुष्यात खुश नाही आणि तिला आपणही त्यातून बाहेर काढू शकत नाही? मग तर किती ती हतबलता. आता निदान त्रास होणाऱ्या नात्यात ती अडकून तरी नाही राहिली आहे. खुश आहे तिच्या आयुष्यात, चांगला जॉब, चांगली सॅलरी आहे. तिचा डिसिजन चुकला पण तिने तो एक्सेप्ट केला आणि तरीही ती उभी आहे. हात पसरत आली नाही तुमच्याकडे तुम्हाला आणखी हतबल करायला. माधवी, याचा अर्थ तुला त्रास होतो माझ्यासोबत राहताना, हो ना? अहो, असं काही नाही आहे, आपल्या घरासाठी करते मी सगळं. मीरा, काय अगं? आई बोलली. बाबा, गैरसमज करू नका. मला यातून हे सांगायचं आहे की आईचंही स्वप्न होतं जॉब करायचं.
तिनं तिचं ते स्वप्न मोडून तिच्या संसारात लक्ष घातलं. नाही, ती करते आमच्यासाठी तुमच्यासाठी सगळं विसरून, पण तिच्या मनाला कधीच वाईट वाटत नसेल का? तेच स्वप्न तिनं आमच्यात पाहिलं ही तिची चूक नव्हती. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्री करतच असते ॲडजस्टमेंट, पण म्हणून ती प्रत्येकीने करावी हे चूक नाही का? ठीक आहे, नका करू मग कोणीच ॲडजस्टमेंट, म्हणत बाबा चिडून आत निघून गेले. स्वरा घाबरून मीराकडे पाहत होती. कशाला मीरा हे सगळं बोलत बसलीस? स्वराच्या एक्सप्रेशनमधून मीराला जाणवलं. मीराने तिला गप राहायचा इशारा केला. आई, तू जा जेवणाचं बघ, उशीर झालाय, मी आलेस तुला मदतीला. मीरा, मी निघते, बाबा नाही ऐकणार मला माहिती आहे. स्वरा मीराजवळ येत म्हणाली. दी, तू चूप बसणार आहेस, चल आत फ्रेश होऊन आणि कपडे बदलून ये. तिला घेऊन ती ओढतच त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आली. पण मीरा, अगं बाबा, त्यांना तुला जायला सांगायचं असतं तर ते आत्ताच जा बोलले असते. ते चिडून आत गेले याचा अर्थ त्यांना पटलंय जे मी जे काही सांगितलंय, कळतंय का? आर यू शुअर? येस, जा फ्रेश होऊन ये, मी ही तोवर चेंज करते. ती डोळे मिचकावत म्हणाली आणि एवढ्यात तिचा फोन वाजू लागला. स्वरा बाथरूममध्ये गेली आणि मीराने पाहिलं सिद्धचा फोन येत होता. अरे यार, आता हा का फोन करतोय? मनाशी म्हणत तिने फोन उचलला. हां बोल सिद्ध, काय रे, यावेळी फोन केला आहेस? मीरा, तू फेसबुक पाहिलंस का? नाही रे, इथे स्वराला घरी आणलंय, मग बाबांना समजावण्याची गडबड, सगळं तेच चालू आहे. फेसबुक कुठे पाहत बसू? मीरा, फेसबुक बघ, शंतनू भारतात आलाय. काय? मी बघते, थँक्स सिद्ध, बाय, म्हणत तिनं पटकन कॉल डिस्कनेक्ट केला आणि फेसबुक ओपन केलं आणि पहिलं त्याची प्रोफाईल ओपन केली. त्याचं खरंच सेल्फी टाकलेला दिसत होता आणि त्याला इतक्या वर्षांनी पाहून तिच्या चेहऱ्यावरची स्माईल अर्थात गडद झाली. ओ गॉड, शंतनू भारतात आलाय. तिला त्या क्षणालाही कितीच आनंद झालेला, पण तिची तीच स्माईल त्या फोटोवरची कॅप्शन वाचताना गालातच वेरून गेली. फ्रॉम डाय फॉर यू टू आय डोंट केअर. शंतनूने जी काही कॅप्शन लिहिली होती त्याच्यावरून त्याला कसला तरी राग आलाय हे बहुतेक मीराला कळालंय. त्याने ती दुखावली आहे, पण नक्की काय घडलंय, का शंतनू असा वागतोय याची काहीच कल्पना नाही आहे. आता मीरा स्वतःहून पुढाकार घेऊन शंतनूशी बोलेल का? आणि जरी बोलली, शंतनू तिला स्वीकारेल का? बघूया पुढच्या भागात काय होत आहे. ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.